तीन ओव्हरची मॅच आणि सलामी जोडी दाखल होती आहे चिंट्या बात्रेच्या साथीनं सूरज दुधकर तर बॉल ट्रॅक वरती महेंद्र. पहिला बॉल वेगावरती स्वारस्याला गोरदास बेगार बीट करतोय. टप्पा पडल्यानंतर भरता बेगार बॉल निघून चाललाय सुरक्षितेच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पार मिळते या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा मोठा सामना मात्र ते रंगतोय. खरं तर जय भवानी क्रीडा मंडळ आयोजित व त्यासोबत संत बाबा भजनी मंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा पार मिळते. फटका फसला. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अखेर एक सिंगल एक मध्ये जाईल. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून कशा प्रकारची बॅटिंग करतील सलामी जोडी दाखल झाली आहे. कमीत कमी 35 धाबा जर बनल्या तर बॉलिंग स्ट्रॉंग आहे टीम वसार संघाची देखील. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. महेंद्र गोतरणे ओव्हर नंबर 1 मध्ये तुम्हाला पार मिळतील. 2 बॉलचा खेळ संपला. एकच धाव खर्च करत असताना चांगली बॉलिंग करताय. पुढचा बॉल राईटम राऊंड द विकेट ना. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र गोतरणे. तुम्ही पाहता बॉल ट्रॅक वरती तो दाखल झालाय आणि अजून एक डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. फक्त सिंगल धाव खर्च करत असताना या मॅच मध्ये. यावेळेला देखील बॅटचा स्विंग जबरदस्त होता. टप्पा पडला. भरला वेगेनं बॉल चाललाय सुरक्षितेच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय गोलंदाज बॉल ट्रॅक वरती दाखल झालाय. महेंद्र चांगली बॉलिंग करतोय. खर तर ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना रिवर्स अटेम्प्ट केला है. खर तर सीधी उंगली से गेंद नहीं निकल रहा था. उंगली टेढ़ी की आणि इथून आता या 2 धाबा भेटतील. त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 3 या आकड्यावरती जरूर आपल्याला पार मिळेल. जबरदस्त 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 3 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय भास्कर दादा शेलार स्मृती चषक 2026 पर्व तुम्हाला जरूर पार मिळेल. बरोबर तयार. टर्न केला ऑन साइडला. स्कोर एकला खेळाडू उपस्थित. एक सिंगल डबलचं क्रिकेट तुम्हाला जरूर पार मिळेल. कारण पहिला ओव्हर तुम्ही पाहताय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खरं तर धाबा यायला हव्या, परंतु चिंट्या मात्रे पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे आणि या ओव्हरमध्ये स्ट्राईक त्याला देखील कमी मिळाली आहे. त्यामुळे आपण पाहतोय सूरज दुधकर आता सूर्यदेवता देखील अस्ताला चालले, त्यामुळे सूरज थोडासा शांत झाला आहे. हे चित्र आपण पाहिलं आणि अखेर आपण पाहतो इथून धावफलक पहिल्या ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल जोडली गेली स्कोरबोर्ड वरती. 4 धाबा. खर तर उगवतोय तारे सावरीचे जिग्नेश बोपी. ऋषभ जमदरे, प्रज्वल बोपी, भार्गव बोपी, सोहम बोपी, वेदांत भोईर, जय भोईर, प्रतीक भगत आणि सोहम भोईर यांचंही कौतुक व्हायला हवं, कारण हे पडद्यामागचे हिरो आहेत. कारण आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांची देखील कामगिरी मोठी आहे. मग कोणाला काय हवं आहे त्यानंतर साऱ्या काही गोष्टी देखरेख केली जाते. प्रत्येक चेंडू ते मैदानाच्या आतमध्ये पाठवतात. हे देखील चित्र आपण पाहिले. पंच का वेळ घेता. ओव्हर नंबर 2 वासुदेव. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. गॅप मधून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सूरज दुधकरनं. 10 मध्ये 4.
8 आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. सुरत दुधकरच्या बॅटमधून चौकार येतोय. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना बॉल शॉट. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. धाबा किती मिळतील पाहावं लागेल. म्हटलं जाताना जिकडे 12 तिकडे 12 आणि आता ते चित्र तुम्हाला पाल मिळेल. दुसरे धाबा इथे एकवटी जाते. खरं तर हवेच्या दिशेनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न तुम्हाला जरूर पाल मिळेल. सुरत दुधकरच्या बॅटमधून या 2 धाबा ते मिळतील. त्यामुळे धावफलक आता 10 आकड्यावरती पुढे सरकत असताना टीमची टोटल जोडली जाते. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये मंगेश भगत जांभळेगाव समस्त यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हा फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगल्याच मिळतील. बाउन्स जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कारण डावखुरा त्याचा बॅटर खेळतोय. षटकार नरेश शेलार यांना तुम्ही पाहताय आणि त्यासोबत दिल्लीची कराळे असतील ज्यांच्याकडून आम्हाला शूज लाभलेत. अजून एक रिव्हर्सचा फटका. धाबा चांगला बेती क्षेत्ररक्षक वेगाने प्रयत्न करतात. झपाट्यानं बरोबर ती पोहोचत. बॉलला तो फेक करतील. 2 धाबा इथे एकवटल्या जातील आणि आता 2 धाबाच्या साथीनं धावफलक देखील टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धाबा वसूल करतोय बॅट्समन. तुम्ही पाहता साकी गिरवरती या ओव्हरचे सर्व चेंडू फेस केलेत. सुरत दुधकरनं जबळ चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 14 धाबा खर्च करत असताना महेंद्र थोडासा मागणं तो ठरतोय. अजूनही जवळजवळ 8 बॉलचा खेळ आता शिल्लक या वाच मध्ये. बरं यार अजून एक मोठा फटका. परंतु आता हा फटका फसला की काय डीप मध्ये खेळाडू धाबत पळत पोहोचले. त्याने अखेर झेल तिथे टीपला. त्यामुळे इथून सुरत दुधकरला मैदान सोडावं लागेल. दोन धाबाची पार्टी देण्यात येईल टीम वसारला कारण डिस्कोर मध्ये खेळाडू नाहीये. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. अंतिम बॉल. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. नवीन आलेला बॅटर साकी गिरपती तुम्ही पाहताय. कपिल आहेत कपिल फुलोरे आणि अखेर डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मध्ये 6 बॉल मध्ये किती धाबा उभारल्या जातील कारण धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आता 2 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले. स्कोरबोर्ड वरती 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 6 बॉल मध्ये किती धाबा वसूल करतोय बॅटर चिंट्या मात्रे. लगेच टीम मीटिंग घ्या आणि कोणता गोलंदाजी करेल लगेच माता सुरुवात करायची आहे.
6 बॉलचा खेळ शिल्लक 18 धावा. पहिला बॉल बॅकफुटला गेले, पंच केला, फटका चांगला, डीप पॉकेट पॉइंट. रिझर्व मध्ये खेळाडू उपस्थित, मिळेल सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालू आहे आणि अखेर या 2 धाबा आता इथे एक पडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय दमदार हिट, षटकार. तीन बॉलचा खेळ संपला आणि आता 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. स्ट्राइक उभी आहे, धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर एक सिंगल धाब्यात एकपटी गेली. दुसरीचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला आणि अजून एक फलंदाज बाद होतोय या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 2 बॉलवरती किती धाबा वसूल करतोय चिंटा मात्र या मॅच मध्ये देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. कारण धावफलक तुम्ही पाहता आता जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 28 धाबा धावफलकावरती जोडले जातील. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम वसार. रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील डॉट बॉल. शेवटचा 1 बॉलचा खेळ अजूनही आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. शेवटच्या एका बॉल मध्ये किती धाबा उभारल्या जातील चिंट्या मात्रेच्या बॅटमधून हे देखील चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या वेळेला देखील लाईन खराब, असं वाटलं होतं पुन्हा एकदा रिव्हर्स पवित्रा घेतील, त्यामुळे इथून लाईन खराब. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर बाळी दुसरी धावायचा प्रयत्न करतात. 2 धाबा इथे मिळतील आणि आता तिसरीचा प्रयत्न होतोय. अखेर तिसऱ्या धावेसाठी मैदान सोडावं लागते, परंतु 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 3 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचलाय 31 32.
ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन बदलापूर वांगणी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. शिवतांडव प्रतिष्ठान वाय आर ग्रुप स्वर्गीय जनार्दन भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्करदादा शेलार स्मृती चषक 2026 पर्व दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आज स्पर्धेला सकाळी मोठ्या थाटामाटाने सुरुवात झाली. आपण पाहिलं खरं तर ओमकार महाराज रत्नाकर त्यासोबत बाळाशेठ कांबरे यांच्या पवित्र शुभ असते. खरं तर आपण शुभ उद्घाटन सोहळा इथे मात्र पार पडला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली मोठ्या थाटामाटानं. प्रथम क्रमांक या स्पर्धेचं रोख रक्कम 50,000 धनराशी व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 12,500, चतुर्थ पारितोषिक 12,500 व पाचवं पारितोषिक 12,500 रुपये देऊन आपण सन्मानित करणार आहोत. मालिकेभरासाठी चमचणारी स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आपण पाहतो उत्कृष्ट बॅटर कूलर, उत्कृष्ट गोलंदाज कूलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज देऊन आपण सन्मानित करतो. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जय भवानी मित्रमंडळ सावरे व संत वामन बाबा भजनी मंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा. आज पुन्हा एकदा सावरेकरांचा रंगतो आहे भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला असाल तर दररोज आपण एक संघ काढतोय. 40 ग्रामीण संघाचा समावेश तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि अखेर पूर्वार्धामध्ये आपण पाहिला 31 धाबा बनल्या, 32 धाबाचं टार्गेट आता या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता त्याच धाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटतील. एका बाजूला बॅटर कृष्णा तर त्याच्या साथीनं महेंद्र गोतरणे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सूरज आलेत. मागील सामना अप्रतिमरित्या जिंकला टीम वसारनं आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा ते दाखल झालेत. बरोबर यार, पहिला बॉल खेचला ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4. ला 32 धाबाचं टार्गेट आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय. कृष्णाच्या बॅटमधून 4 धाबा आणि 4 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील स्कोर कार्डवरती शुभारंभ होत असताना टर्न केला ऑन साइडला, मिड विकेटला खेळाडू पोहोचेल बेगानं, क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक धाव तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला, मिळते एक सिंगल आणि सिंगल वरतीच आता थांबावं लागेल. या मॅचमध्ये 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये करत असताना गुरुदा तुम्ही पाहताय सूरज दुधकरच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक वेगाने पुढे सरकेल, परंतु पुन्हा एकदा धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न करते टीम वसार. या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहिलं 4 होत्या. चला चिंट्या, तब्येत खराब असेल तर बाहेर या, पाणी घेऊन जा. पुढचा बॉल मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित आणि अप्रतिम झेल तिथे टीपला गेलाय. अजून एक धक्का लागतो. आता बॅटिंग करत असताना टीम ईस्टार कोसळे संघाला फलंदाज
म्हणतो यार बिगिट करण्याचा प्रयत्न फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर झेल टिपल्यानंतर इथून आता मैदान सोडावा लागेल. नवीन आलेला बॅटर विघ्नेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक धक्का लागला मैदानावरती. सुरत दूधकरला सफलता मिळतीये. धावफलक 5च्या आकड्यावरती जरूर तुम्हाला बाल मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण रियाज मामू शेख यांचे आभार व्यक्त करतोय. त्यासोबत एवन जोडी हरीश भोईर, विकास पावशे, सागर पावशे असतील, त्यासोबत सर्वांचा आभार. सूरज आलेत बन ट्रॅक वरती. बिग हिट फटका चांगला आहे. वॉर कॅच. वाघ जखमी जरी असला ना तर देखील तो आयुष्याला कंटाळत नसतो. तो थांबतो, मागे येतो आणि ज्यावेळेस वाघाची 2 पावले मागे आल्यानंतर असं वाटतंय ना की आता जखमी झालाय, त्यावेळेस तो जखमी नसतो तर त्याची उंच भरारी घेण्याची तयारी झालेली असते आणि ती तयारी आपण पाहिली आहे. चिंट्या मात्रे जर खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. गरुड झेप घेत असताना अप्रतिम झेल त्याने टिपलाय आणि खरं तर मलंगडचा चीता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 ते 3 बॉल मागे गेलो ना तर आपण पाहिलं होतं की दुखापत त्याला जायली आहे, तो तांबला पडतो. त्यानंतर आपण पाहतोय गरुड झेप घेत असताना अप्रतिम झेल त्याने टिपलाय आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय कॅच ऑफ द मॅच. अरविंदजी भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेची पहिली विकेट झाली आहे, त्यामुळे सुरतसाठी देखील टाळा बायला बा मारतो यार. इथे लाईन खराब, लेग स्टिकच्या थोडस बाहेर. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बाल केले, त्यामुळे धावफल पुढे सरकतोय. 6 धावा धावफलकावरती जोडले जातील. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक सुरत दूधकरच्या नावावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये अप्रतिम खेळ खेळत असताना सुरत दूधकरला तुम्ही पाहता लाईन थोडीशी खराब, अंपायर सिग्नल बाईट बॉल, त्यामुळे धावफलक 6. यावेळेला देखील टप्पा पडला. भरदा बेगाने बॅटन बॅटच्या मधनं बॉल निघून चाललाय. सुरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती पॅनल्टीच्या 2 आम्ही ऍड करतोय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 8 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते खरं तर 32 धावाचं होतं आणि आता या मॅच मध्ये 6 बनल्यात. अजूनही आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये आपण पाहतोय 26 ची गरज होती जरूर, परंतु 2 आम्ही पॅनल्टीच्या ऍड केल्यात, त्यामुळे आता 12 बॉल 24 धावाची गरज. आलेत बाळू. या मॅचचा आनंद घेत असताना आंबेशू गावचे उद्योजक मधुकरजी तामाणे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचे वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट वेडे आहेत आणि क्रिकेट प्रति त्यांची भरपूर ओढ आहे. अरविंदजी भोईर देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल टर्न केला होम साईडला, डीप मध्ये खेळाडू सूरज पोहोचतात. थोडीशी फंबल जय होते आणि इथे घडले काय, सहज सोपारित्या खर तर विकेट घेण्याचा प्रयत्न होता,
बाल बचावले गेले आणि या दोन धाबा आता मिळतील. त्यामुळे दोन धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. कृष्णाला या दोन धाबा मिळतात. धावफलक पुढे सरकत असताना 10. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बी शेप मध्ये घेतला. डी पण खेळाडू पोहोचतील वेगानं. बॉलला तुफेक करतात. बहुतेक चेके सिंगल डबलने आता जास्त काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. धावफलक 1-11. दहा बॉलचा खेळ शिल्लक. बरं यार बिग हिट. फटका चांगला आहे. धावा चांगला मिळतील. ऑन साईडला लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. फलकावरती जोडले गेले. अजूनही 15 धाब्याची गरज आहे मॅच मध्ये. 9 बॉल 15 धाबा. पार्टीच्या 2 धाबा किती मॅटर करतील हा देखील प्रश्न आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉल तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आलाय. फटका फसलाय. 3 खेळाडू 3 तिघाडा काम बिघाडा असंच म्हणावं लागेल. 2 धाबा ते 1 मध्ये जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल स्कोअरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पार मिळतोय. या मॅच मध्ये 19 आकड्यावरती जाऊन आता पोहोचत असताना चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. बॅटिंग करत असताना कोसरे टीमच्या माध्यमातून देखील बरं यार इथे देखील स्विंग आणि मिस. बॅटचा चेहरा भरपूर फास्ट फिरला होता. त्यानंतर आपण पाहतोय अगदी वेगाने बॉल देखील निघून चाललाय प्रेक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. 7 बॉल आणि 13 धाबा. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. शेवटचा बॉल जर डॉट आला तर प्रेशर वाढेल टीम ई स्टार कोसळी संघावरती. परंतु जर एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा जो प्रेशर होता तो पूर्णपणे दबाव झुगारून बॅटिंग पार मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची घेतली कडाच्या मागे. क्वाट बिहाइंडच्या स्वरूपात परतावं लागेल माघारी आणि अखेर सामने येऊन ठेपलाय. शेवटचे 6 बॉल 13 धाब्याची गरज. Hello, mic check. Hello, hello. सहा बॉल 13 ची गरज असताना पहिला बॉल बॉलर बॅकड्राईव्ह. बॉलर बॅकड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. 2 धाबा एक वेळेचा प्रयत्न होतो आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. 5 बॉल 12 धाब्याची गरज.
5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 12 धाबा यातून चेस करावं लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन आलेत. नितीन मात्र उर्फ चिंट्या दाखल होतोय. 5 बॉल 12 धाबा रोखावा लागतील या मॅच मध्ये. पुढचा बॉल चपल क्रॉस होऊन खेतला ऑन साईडला आडवा बाटणं सिंगल मेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जय वेगाने पोहोचते त्यामुळे मिळते एक चेकी सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. 4 बॉल खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये अजूनही 11 धाबा इथून चेस करावा लागतील. एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा गेम चेंज होईल. शंका नाहीये या मॅच मध्ये. मॅच ऑन. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 4 बॉल आणि 10 धाब्याची गरज. बिग हिट फटका चांगलाय. खेळाडू पोहोचतोय सूरज न हा झेल टिपलाय त्यामुळे या मॅच मध्ये आता समीकरण येऊन ठेपलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 10 धाबा. दहा धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. नवीन बॅटर आता मैदानावरती दाखल झालाय सचिन. प्रसादजी भोईर यांच्या पिताश्री हनुमंतजी भोईर याचे आपण आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रंग रंगोटी खरेदी भव्य दिव्य व्यासपीठ. इथे खरं तर पंचाकडे पाहत राहिले की हा चेंडू बाईट असावा परंतु पंच सहमत नव्हते त्यामुळे येतोय डॉट बॉल. आणि आता 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 10 धाब्याची गरज आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. तिसरे पंच आमचे जोडले गेलेत. चला हेंद्रेपाडा टीम आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी. कोणता संघ पुढे येईल? वसार की कोसले? कोसले की वसार? फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक 10 धाबा चेस करावा लागतील. चला लवकरात लवकर स्पीडअप करा. बरोबर यार. यावेळेला लाईन चेक करावी लागेल. लाईन खराब. 2 बॉल 9 धाबाची गरज आहे. हिरामनजी भगत यांचं आगमन झालंय. विनंती याबापर मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बरोबर यार. इथे देखील टप्पा पडला. बरदा वेगाने बॉल चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना बटन पॅटच्या बद्दल बंडाट वेग तेच थरार बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळतोय डॉट बॉल. त्यामुळे आता शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 1 बॉल मध्ये 9 धाबाची गरज. शेवटचा बॉल तो देखील चिंट्यानं गोड केला त्यामुळे इथून सामना जिंकलाय टीम गावदेवी क्रिकेट संघ वसाडनं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम ईस्टर कोसळे.
या मॅच मारत मॅच ज्याच्या बॅटमधून 17 धाबा आल्या तोच खेळाडू सूरज दुधकर या मॅच मारत मॅच. थँक्यू सो मच. धन्यवाद.